प्रभू येशूच्या नावात आपल्या सर्वांचं स्वागत. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आपण प्रार्थना करू. हे माझ्या बापा, हा दिवस तू आमच्या जीवनामध्ये उजाडला त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. तू स्तुती पात्र देव आहेस आणि आम्ही तुला स्तुती देतो बापा. तुझी स्तुती करतो, तुझी आराधना उपासना आम्ही करतो. तू आमचा परमेश्वर आहे आणि तो आमचा प्रेमळ परमेश्वर आहे. तुझं वचन सांगतं की कोणाचाही नाश होऊ नये, तर प्रत्येकाने प्रभू येशूला ग्रहण करून सार्वकालिक जीवन प्राप्त करावं. आणि आजच्या संदेशामध्ये आम्ही जे ऐकणार आहोत की आम्ही स्वर्ग कसं प्राप्त करू शकतो, आणि ऐकणाऱ्या प्रत्येकावर तू आशीर्वाद पाठव. बोलणारी मी, माझ्यावर तू आशीर्वाद पाठव. तुझ्या राज्याच्या वाढीसाठी हा संदेश ठरू दे बापा. आम्ही तुझ्या हातामध्ये सर्वांना सुपूर्त करतो आणि तुझं राज्य ह्या वचनातून, ह्या संदेशातून वाढव, अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. बोलणारा तू आईस. माझ्या शब्दात, माझ्या तोंडातून जे शब्द निघतील ते शब्द तुझ्या गौरवासाठी असावे आणि तूच तो शब्द बोलणारा असावा, असं तू होऊ दे बापा. सर्वांना तुझ्या हातामध्ये आम्ही सोपवतो. दया कृपा तुझा अनुग्रह ऐकणाऱ्या प्रत्येकावर तू कर. ऐकण्याचं मन तू सर्वांना दे. दयेचा, कृपेचा परमेश्वर, प्रेमाचा परमेश्वर तू आहेस याची जाणीव तू होऊ दे. आणि डिटेलमध्ये व्यवस्थित समजण्यासही तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. वचनाचं जे बी आमच्या मनामध्ये पेरल्या जाणार आहे त्याचं वृक्ष व्हावं, फळ देणारं जीवन असावं, असं तू होऊ दे बापा. आणि त्याचसोबत सैतानाने आमच्या मनामध्ये जे वचन पेरल्या जाईल ते चोरू नये, ह्यासाठी आम्ही काय करावं? आजच्या संदेशात जे आम्ही बघणार आहोत ते सर्वांनी ऐकावं, ग्रहण करावं आणि आपल्या जीवनामध्ये अप्लाय करावं, असं तू दयेने कृपेने होऊ दे. प्रभू येशूच्या विजयी नावात ही प्रार्थना मी मागते, म्हणून तू ऐक. आमेन. परत एकदा प्रभू येशूच्या नावात आपल्या सर्वांचं स्वागत करते मी. आजचा संदेश एकदम बेसिक आहे, पण तेवढाच पॉवरफुल आहे आणि आपण सर्वांनी संपूर्ण संदेश ऐकावा, अशी मी आपल्या प्रत्येकाला विनंती करते. आणि जर ह्यामध्ये अजून काही ॲड करायचं असेल तर कॉमेंट्समध्ये जरी आपण लिहिलं तरी चालेल. तर आजच्या संदेशाचं शीर्षक आहे, हाऊ कॅन आय मेक हेवन, म्हणजे मी स्वर्ग कसं प्राप्त करू शकतो. आपल्याला माहीत आहे, आणि जे चर्चमध्ये ख्रिस्त सुवार्ता मंदिर, नारायण साळ, परभणी ह्या चर्चमध्ये जे रेग्युलर येतात, त्यांनी पास्टर मदन मोहन भक्तुल ह्यांच्या तोंडून बऱ्याचदा हे उदाहरण ऐकलं असेल, निकदेमसचं आणि प्रभू येशूचं. योहान कृत शुभवर्तमान 3रा अध्याय 1ल्या वचनापासून 21व्या वचनापर्यंत प्रभू येशू आणि निकदेमस याबद्दल लिहिलेलं आहे. निकदेमस जो होता तो प्रभू येशूपेक्षा वयाने चांगलाच मोठा होता आणि मोठा अधिकारी देखील तो होता. त्याच सोबत एका रात्री काय झालं, त्याला बरीच प्रश्न होती आणि त्याने जाणून घेतलं होतं की प्रभू येशू हा परमेश्वराकडून आहे, हा देवाचा पुत्र आहे. कारण प्रभू येशूद्वारे जे सायन्स आणि वंडर्स, चिन्ह जे त्याने पाहिलेले होते ते फक्त परमेश्वराकडूनच कोणी आलेल्याचे असू शकतात, हे त्याने जाणून घेतली होती. आणि मग काय झालं, मी तर एवढा मोठा माणूस, माझं वय प्रभू येशूपेक्षा जास्त, आणि मी दिवसा जाईन तर लोक काय म्हणतील ह्याची त्याला लाज वाटली. म्हणून रात्रीच्या अंधारामध्ये स्वतःला कव्हर करून तो प्रभू येशूकडे आला आणि लहान लेकराप्रमाणे प्रभू येशूकडे त्याने प्रश्न विचारले. काय प्रश्न विचारले? परमेश्वराच्या राज्यामध्ये जाण्यासाठी मी काय केलं पाहिजे? आणि प्रभू येशूने त्याला काय उत्तर दिलं की तुझा पुनर्जन्म झाला पाहिजे. यू शुड बी बॉर्न अगेन, पुनर्जन्म झाला पाहिजे, आणि मगच तू परमेश्वराच्या राज्यामध्ये येशील, स्वर्गामध्ये तू प्रवेश करू शकतो. आता पुनर्जन्म म्हणजे काय, या सर्व गोष्टींचा आपण विचार करूया.
आजच्या संदेशामध्ये ऐकूया. आणि अ, त्याच सोबत काय काय एकदा पुनर्जन्म झाला की कोणत्या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात, त्याही गोष्टींचा आपण आज संदेशामध्ये विचार करूया, ऐकूया, मनन आणि चिंतन करूया. तर जसं दर रविवारी न चुकता पास्टर मदन मोहन एबिनेझर भक्तुल म्हणजे माझे बाबा आणि भाषांतर करणारी मी, हे 4 पॉइंट्स, 4 स्टेप्स आपल्या समोर नेहमी ठेवायचो. काय तर सर्वात आधी जाणून घ्यायचं की परमेश्वर जो पिता आहे, बायबलचा जो देव आहे, तो आपल्यावर आणि प्रत्येकावर खूप प्रेम करतो आणि हा प्रेमाचा देव आहे. त्याची इच्छा आहे एकाचाही सर्वनाश होऊ नये, तर प्रत्येकाने प्रभू येशूला ग्रहण करून स्वर्गामध्ये प्रवेश करावा. योहान 3:16 मध्ये आपण हे वचन वाचू शकता. त्याचप्रमाणे पहिली स्टेप आहे की मी जन्माचाच पापी आहे. आईच्या उदरामध्ये मी होतो तेव्हापासूनचाच मी पापी आहे, हे स्वीकार करणं. दुसरी स्टेप आहे की मी केलेल्या प्रत्येक पापांचा आणि चुकांचा स्वीकार करणं. ते प्रत्येक पाप, चूक प्रभू येशूच्या नावामध्ये आपण स्वीकार करायचं आहे आणि परमेश्वराकडे आपल्याला ते पाप, त्या चुका कबूल करायच्या आहेत. कोणा मानवाकडे करायची गरज नाही किंवा कोणी मेडिएटर आपल्याला लागत नाही, तर फक्त परमेश्वर आणि आपण या सर्व चुका त्याच्याकडे कबूल करायच्या आहेत. तिसरी स्टेप म्हणजे काय? तिसरी स्टेप म्हणजे प्रभू येशूच माझा एकुलता एक, एकमेव तारणारा आहे, असा प्रभू येशूचा स्वीकार करायचा आहे. चौथी स्टेप बाप्तिस्म्याची स्टेप. या चारही स्टेप्स जर आपण जेन्युइनली केल्या, तर नक्कीच आपला पुनर्जन्म झालेला आहे. आपण एक नवी उत्पत्ती आहोत, असं बायबल सांगतं. आपल्यामध्ये बदल झालेला आपला स्वभाव, आपला ॲटिट्यूड, आपला दृष्टिकोन, या सर्व गोष्टी पुष्कळ असा बदल आपल्यामध्ये दिसतो. आपण जुने कसे होतो आणि आज किती आपल्यामध्ये बदल आलेला आहे, हे आपल्यालाही कळून चुकतं, त्याचसोबत इतरांनाही कळून चुकत असतं. ह्या 4 फार इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत. त्याच्यासोबत अजून कोणकोणत्या इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत, त्याही आपण आज संदेशामध्ये बघूया. आपला बायबल सांगतं की जे बायबलमध्ये दाखला आहे, लूककृत शुभवर्तमान 8वा अध्याय 4 ते 15 या वचनामध्ये पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत जो आहे, त्या दृष्टांतामध्ये काय आहे की पेरणी करणारा पेरणी करतो. त्याच्या बिया काही चांगल्या जमिनीवर पडतात, सुपीक जमिनीवर, काही खडतळ जमिनीवर, काही दगडावर, वेगवेगळ्या ठिकाणी अशा त्या बिया पडतात. आणि इथे बी म्हणजे काय? इथे बी म्हणजे वचन आहे. आणि परमेश्वराची ही इच्छा आहे की जी बी आहे, म्हणजे जे वचन आहे, ते चांगल्या जमिनीवर पडावं आणि ते फळ देणारं असावं. म्हणजे वचन आपल्या जीवनामध्ये पडून त्याचं ते फळ देणारं राहावं. ते बी, त्यामध्ये जीव यावा, वृक्ष व्हावा, असं असावं. एक दासाबद्दल शास्त्रामध्ये आहे की एक दास ज्याला एक टॅलेंट परमेश्वराने दिलं होतं आणि त्याने काय केलं, ते टॅलेंट ती ना ते टॅलेंट त्याने स्वतःकडेच जपून ठेवलं. ती नाणी त्याने स्वतःकडेच ती नाणी स्वतःकडेच जपून ठेवली. आणि मग जेव्हा त्याचा चाकर आला, त्या दाखल्यामध्ये चाकर अ, त्या दाखल्यामध्ये त्या चाकराचा मालक आला, क्षमा करा, त्या चाकराचा मालक आला आणि प्रत्येकाकडून त्या मालकाने हिशोब मागितला. ह्याला जेव्हा मागितला, तर त्याने काय केलं, मालकाने जे त्याला दिली होती नाणी 1000, ती त्याने तशीच वापस काढली आणि आपल्या मालकाला जशी होती तशीच देऊन टाकली. पण खरं तर असं आहे की देवाची, आपला जो परमेश्वर स्वर्गीय पिता आहे, त्याची अशी इच्छा आहे की आपल्या जीवनामधून आपण मॅक्झिमम काढावं, मॅक्झिमम आउटपुट देणारे, जास्तीत जास्त
उपज देणारे, प्रगती करणारे, वाढणारे असावे अशी त्याची इच्छा आहे. आणि म्हणून आपण त्याप्रमाणे हातभार पण लावला पाहिजे, त्याप्रमाणे केलं देखील आपण पाहिजे. आपण वचन वाचूया. मत्तैकृत शुभ वर्तमान 4था अध्याय आणि 1 ते 4 ही वचनं वाचूया आपण. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला रानात नेले. मग तो 40 दिवस व 40 रात्री उपाशी राहिल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्यास जवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र असलास तर ह्या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. परंतु त्याने असे उत्तर दिले, त्याने म्हणजे प्रभू येशूने, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल असे लिहिले आहे. असे लिहिले आहे. परत एकदा 4थं वचन, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल असे लिहिले आहे. किती पॉवरफुल आणि सुंदर असं हे वचन आहे. सैतानाने प्रभू येशूची परीक्षा घेतली आणि प्रभू येशूने कशा प्रकारे त्याला उत्तर दिलं. आज आपण ऐकूया आणि ह्या वचनाचा उल्लेख जिथे जिथे संदर्भ येईल तिथे तिथे नक्कीच या वचनाचा उल्लेख मी करेन. तर जर आपण सिरियस ख्रिस्ती आहोत, सिरियस ख्रिश्चन्स आहोत आणि आपल्याला स्वर्ग गाठायचा आहे, सार्वकालिक जीवन आपल्याला प्राप्त करायचं आहे, तर जीवनामध्ये जगत असताना या 3 स्टेप्स आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये कराव्या लागतात. ज्या 4 स्टेप्स वर सांगितल्या त्याही इम्पॉर्टंट आहेत आणि ह्याही इम्पॉर्टंट आहेत. सर्वच इम्पॉर्टंट आहे, एकही वगळता चालणार नाही. तर कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या स्वर्ग प्राप्त करण्यासाठी आपल्याला लागतील? तर पहिली गोष्ट आहे होलीनेस, म्हणजे पवित्रता. बायबल आपल्याला पवित्रतेबद्दल स्पष्ट सांगते. आपल्याला अंधारात ठेवत नाही, काहीच नाही. काय सांगते पवित्रतेबद्दल बायबल आपल्याला? आपण इब्री लोकासपत्र 12वा अध्याय आणि 14वं वचन काढूया. इब्री लोकासपत्र 12वा अध्याय 14वं वचन. सर्वांबरोबर शांतीने राहणे व ज्या वाचून कोणास प्रभूचे दर्शन होत नाही असे पवित्रीकरण त्याच्या पाठीस लागा. आणि इंग्लिशमध्ये तर अजून सुंदर असं दिलेलं आहे. मी वाचते, आपल्याला अगदी स्पष्ट होऊन जाईल. तेच वचन पण इंग्रजीमध्ये मी वाचते. फॉलो पीस विथ ऑल मेन अँड होलीनेस विदाउट विच नो मॅन शॅल सी द लॉर्ड. वचन काय सांगतं की तुम्ही पवित्र असाल तरच परमेश्वराला बघू शकाल. तुम्ही पवित्र असल्या वाचून स्वर्गामध्ये आपला प्रवेशच होणं शक्य नाही. पवित्रता इतकी इम्पॉर्टंट आहे. आपण काहीही बघू शकतो, म्हणजेच काहीही म्हणजे आपण विजन्स बघू शकतो, दृष्टांत बघू शकतो, आपण प्रॉफेसी करू शकतो, भविष्य आपण करू शकतो, आपले जे पास्टर आहेत त्यांच्याबद्दल आपण जाणू शकतो, चर्चची सर्व कामं आपण करू शकतो. पण परमेश्वराला पाहण्यासाठी परमेश्वराला जर पाहायचं आहे तर पवित्रतेशिवाय परमेश्वराला पाहणं शक्य नाही. पवित्रता स्वर्गामध्ये जाण्यासाठी, होलीनेस स्वर्गामध्ये जाण्यासाठी, टू एंटर इन हेवन होलीनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पवित्रतेशिवाय स्वर्गात प्रवेश होणार नाही. स्वर्गात प्रवेश होणं पवित्रतेशिवाय अशक्य आहे, इम्पॉसिबल आहे. दुसरी गोष्ट कोणती आहे? जर आपल्याला स्वर्ग गाठायचा आहे, जर आपण सिरियस ख्रिश्चन्स आहोत, सार्वकालिक जीवन प्राप्त करायचं आहे, तर दुसरी गोष्ट कोणती आहे? तर दुसरी गोष्ट आहे प्रार्थना. काय आपल्या वचन काय सांगता आपल्याला प्रार्थनेबद्दल? काढूया थेसलनिकाकरास पहिले पत्र 5वा अध्याय 17वं वचन.
थेसलनिकाकरास पहिले पत्र 5वा अध्याय आणि 17वं वचन. निरंतर प्रार्थना करा. परत एकदा मी वाचते, निरंतर प्रार्थना करा. काय आपल्याला सांगितलेलं आहे वचनामध्ये, की आपल्याला निरंतर प्रार्थना करायची आहे. असं नाही सांगितलं की आपल्याला निरंतर भक्तीच करायची आहे किंवा निरंतर आपल्याला अ, देवाचं वचनच सांगायचं आहे. निरंतर आपल्याला निरंतर आपल्याला वचन बोलायचं आहे. निरंतर आपल्याला गायचं आहे. निरंतर आपल्याला नाचायचं आहे, असं काहीच सांगितलेलं नाही. तर काय सांगितलेलं आहे? निरंतर प्रार्थना करायची आहे. उदाहरण म्हणजे जर आपण प्रभू येशूचं उदाहरण पाहिलं, प्रभू येशूची जीवनशैली पाहिली, तर प्रभू येशू रात्रभर प्रार्थना करायचे आणि मग दिवसा ते परमेश्वराच्या वचनाबद्दल, पापाबद्दल, पश्चातापबद्दल बोलायचे. त्याचप्रमाणे प्रभू येशूने जेव्हा प्रार्थनेला एवढं महत्त्व दिलं, तर जो देव होता मानवाच्या रूपामध्ये, त्याने जेव्हा प्रार्थनेला एवढं महत्त्व दिलं, तर आपण किती दिलं पाहिजे. म्हणून जसं वचन सांगतं निरंतर प्रार्थना करा, तर स्वर्ग गाठायसाठी आपल्याला ही कंडिशन, प्रार्थना करण्याची कंडिशन फार 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 महत्त्वाची आहे. जर आपण प्रार्थना करणार नाही, आपल्याला स्वर्ग मिळणारच नाही. कारण प्रार्थना प्रार्थनाहीन ख्रिस्ती हा मृत ख्रिस्ती असा आहे. प्रार्थनाहीन ख्रिस्ती हा मृत ख्रिस्ती असा आहे. प्रार्थना ख्रिस्ती जीवनामध्ये इम्पॉर्टंट आहे. मग ॲज अ सिरियस ख्रिश्चन, जर आपण सिरियस ख्रिश्चन आहोत आणि आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त करायचं आहे, म्हणजेच स्वर्गामध्ये जर प्रवेश करायचा आहे, तर तिसरी गोष्ट इम्पॉर्टंट कोणती आहे? तर तिसरी गोष्ट इम्पॉर्टंट आहे द वर्ड ऑफ गॉड, देवाचं वचन, परमेश्वराचं वचन. हे फार आपल्याला इम्पॉर्टंट आहे. बरेच जण काय करतात? प्रार्थना करतात आणि परमेश्वराचं वचन ते वाचत नाहीत, ते त्यांचे शास्त्र वाचत नाहीत, ते बायबल वाचतच नाहीत. बरेच पण निसंकोचपणे ख्रिस्ती बायबलने लोक चर्चेसमध्ये बायबल जातात, वाचल्यामुळे चर्चमध्ये म्हणजेच बसतात, बायबलने पूर्ण भक्ती बऱ्याच अटेंड जणांची करतात, पुष्कळ तिथे गाणे जणांची गातात, आयुष्ये मग बदलून बाळक टाकलेली साहेबांचा आहेत. संदेशही आयुष्य ऐकतात. लोकांचं पण बदलून काय गेलेलं करतात आहे. ते? आपलं आज बायबल ते वाचतच प्रभू नाहीत. येशूसाठी जगतात. त्यांना आणि माहीतच जर नाही की आपण परमेश्वर कोण आहे, कसं देश आहे. पाहिलेत, एका कानाने वेगवेगळे देश ऐकायचं, आहेत जगामध्ये, घरी जाता तर जाता विसरून देशांबद्दल जायचं, आपण दुसऱ्या पाहिलं, कानाने जर विसरून आपण जायचं. अभ्यास केला, काय ऐकलं तर आहे असा घरी देश जाता जाता जिथे कंप्लीट बायबल विसरून जातात. आणि वाचणं घरी गेल्यानंतर स्वीकारलेलं आपली आहे, जुनी जी की बायबल जीवनशैली वाचणं आहे, आपली जी संस्कृती आहे, परमेश्वराला न असं ते आवडणारी आहे, विचार ती करतात ते आणि करत बायबलला राहतात. वाचतात, आणि हे तर देवाचं बिलकुल वचन चांगलं वाचतात. नाही. तर तिथे एवढं प्रगती लक्षात ठेवूया लवकर आपण, लवकर की असं झालेली आहे. केल्याने सैतानाने प्रगती आपल्याला फसून फार टाकलेलं आहे. स्पीडनी तिथे झालेली आहे. आणि सैतानाने असे आपल्याला त्याच्या देश जाळ्यात जिथे लोक अडकून बायबल टाकलेलं आहे. वाचत आपल्याला नाहीत, त्या तिथली जाळ्यातून प्रगती मंद निघायचं आहे. आपल्याला पाहायला बरेच मिळते. जण काय करतात, की आता मी आणि बायबल असे वाचणार लोक म्हणून जे आधी बायबल बायबल वाचायला वाचायचे, सुरुवात करतात. पण कव्हर आजच्या टू कव्हर डेटमध्ये वाचतात, त्यांनी बायबल शब्दानुशब्द वाचणं वाचतात, पण सोडलेलं आहे. मध्येच ते मला सांगू बायबल द्या की सोडून आज टाकतात. फार बऱ्याच अडचणीत आहेत, जणांसाठी फार मोठ्या बायबल एक शस्त्र प्रॉब्लेममध्ये, आहे. ते काय ट्रबलमध्ये आहेत. करतात, संकट आणि आली म्हणून की जर आपण बायबलला आपल्या बायबल वाचणं स्टॉप केलं असेल, तर उशीकडे नक्की नक्की घेऊन वापस सुरू झोपतात. करूया, कोणी वापस कोणी काय बायबल करतं, वाचायला बायबलला आपल्या सुरू उशीकडे करूया. घेऊन कारण झोपतं स्वर्गात आणि जाण्यासाठी स्तोत्रसंहिता त्यातलं देवाचं वचन उघडून ठेवतं. आपल्यासाठी एक तर इम्पॉर्टंट कोणावर जर रोल डेंजरस आपल्या सिच्युएशन जीवनामध्ये आली, ते प्ले खतरनाक करत असतं. सिच्युएशन आली, तरच ते बायबलचा अभ्यास करतात, देवाच्या नाहीतर वचनामध्ये बायबल त्यांच्याकडे म्हणजेच तसंच बायबलमध्ये राहतं. बऱ्याच शक्ती आहे. जणांकडे त्याच्यामध्ये खूप छोटे पॉवर बायबल्स आहे. असतात, आणि जर तर काही त्याच्यामध्ये शक्ती जणांकडे नसती, मोठे देवाच्या बायबल्स वचनामध्ये असतात, शक्ती नसती, लहान पॉवर बायबल असो नसती. की मोठं तर बायबल असो, एवढे त्याला प्रयत्न वाचणं बायबलला महत्त्वाचं आहे. जर जाळायचे, तुम्ही फाडून वाचलं नाही, टाकायचे, तर उद्ध्वस्त बायबल करायचे, आहे काय, झालेच नाही नसते. काय, काहीच आपण ह्यात महत्त्वाचं जॉन नाहीये. वायक्लिफचं नाव नक्कीच ऐकलं असेल. हा हा असा माणूस होता ज्याने बायबल इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलं. पहिला असा माणूस ज्याने बायबल इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलं. आणि इतका प्रयत्न करून त्याने इंग्लिशमध्ये बायबल ट्रान्सलेट करून देखील बायबल फक्त जे प्रीस्ट्स होते, जे पास्टर्स होते, त्यांच्या पुरतंच सीमित होतं. आणि ते जे बायबल एक्सप्लेन करून सांगायचे, विस्तार करून सांगायचे, अ, तोच तेच लोकांनी मान्य केलं पाहिजे असं होतं. आणि
हे जे त्या काळचे जे पास्टर्स आणि जे प्रीस्ट्स होते, ते आपल्या मनाप्रमाणे बायबलचा विस्तार करून सांगायचे. त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना जसं वाटेल तसं सांगायचे. त्यांना जसं आवडेल तसं ते सांगायचे. मग देवाचं वचन काही असो आणि हे ह्यांचं एक्सप्लेन करून सांगणं, विस्तार करून सांगणं काही असो, वेगळं असो, असं असायचं. मग जॉन वायक्लिफनी काय केलं, खूप खूप प्रयत्न केला आणि त्याच्या प्रयत्नामुळे बायबल आज आपल्या प्रत्येकाकडे आहे. जॉन वायक्लिफनी काय केलं, अशा त्याच्या प्रयत्नामुळं त्याला मारून टाकण्यात आलं, त्याचा खून करण्यात आला आणि त्या लोकांनी काय केलं, त्याला मारून टाकलं आणि त्याला मारून टाकल्यावर त्यांना सॅटिस्फॅक्शन झालं नाही, समाधान झालं नाही. त्याला पनिशमेंट देऊन टाकली मरण्याची, पनिशमेंट ऑफ डेथ, मृत पनिशमेंट देऊन टाकली, त्याला मृत शिक्षा देऊन टाकली. तरी त्या लोकांना समाधान झालं नाही. त्यांनी काय केलं, काही वर्षानंतर त्यांनी त्याचं जे प्रेत आहे ते प्रेत काढलं, त्या प्रेताला जाळून टाकलं आणि त्या प्रेताची जाळल्यावरची जी राख आहे ती पाण्यामध्ये टाकून दिली, वाहून दिली. पण आज त्याच्या प्रयत्नामुळे आज आपल्या प्रत्येकाकडे बायबल आहे. आज आपल्या प्रत्येकाला त्याच्या प्रयत्नामुळे, हार्ड वर्कमुळे बायबल आपण आज वाचू शकतो. आणि बायबल आज आपल्याला सगळीकडे दिसतं. बायबल हे एक बेस्ट बुक आहे आणि सगळ्यात महान, सगळ्यात मोठं म्हणजे ग्रेटेस्ट, महान, माइटी असं पुस्तक आहे. बायबल सारखं अद्भुत पुस्तक आपल्याला कुठेच नाही. मला एक आठवतं संदेशामध्ये बाबांनी सांगितलं होतं की बायबल पहिल्या 10 पुस्तकांची जगामधले जास्तीत जास्त विकल्या जाणाऱ्या 10 पुस्तकांच्या यादीमध्ये सगळ्यात वरच्या क्रमांकावर म्हणजे पहिल्या क्रमांकावर बायबल हे आहे. आणि जगामध्ये सगळ्यात जास्त विकल्या जाणारं बायबल असं पुस्तक आहे. पण तरी देखील बायबल विकत जात असेल, नंबर 1 असेल ते जगामध्ये, पण तरी देखील बरेच लोक बायबलला वाचत नाहीत. बायबल फार नेग्लेक्टेड पुस्तक आहे, नाकारलेलं पुस्तक आहे. लोकांकडे घरामध्ये बायबलवर कितीतरी धूळ साचलेली असते. बायबल वाचत नाहीत ते, आणि वाचत नाहीत तर देवाचा आत्मा त्यांच्यावर उतरत नाही आणि स्वतःच्या आत्म्याला, स्वतःच्या जीवाला, स्वतःच्या स्पिरिट मॅनला ते खाऊ घालत नाहीत. आणि ते खाऊ घालत नाहीत म्हणून आध्यात्मिक ते निशक्तीहीन आहेत. त्यांच्यात शक्तीच नाही. आध्यात्मिक शक्तिशाली बनायचं आहे तर या सर्व गोष्टी, बायबल वाचन हे आपल्याला करावं लागेल. एक उदाहरण मला सांगायचं आहे. मी संदेश प्रिपेअर करताना हे उदाहरण मला वाचण्यात आलं. एका देशामध्ये एक माणूस होता. तिथे त्या देशामध्ये बायबल वाचायला बंदी होती. बायबल वाचायला तिथे परमिशन नव्हती. तर ह्या माणसाकडे जे बायबल होतं ते बायबल हिसकावून घेतलं लोकांनी आणि त्या बायबलला फेकून दिलं. काही दिवसानंतर त्याला असं माहित झालं की माझ्या गावाच्या बाजूला एक खेडं आहे आणि त्या खेड्यामध्ये एका माणसाकडे बायबल आहे. त्याने कसं तरी मॅनेज केलं आणि त्या माणसाकडे तो गेला आणि दररोजचे त्या बायबलचे 2 चॅप्टर्स, 2 अध्याय त्याला कसे बसे तो माणूस पाठवत असायचा. मग काय झालं, दररोजचे 2-2 अध्याय करून त्याने संपूर्ण बायबल वाचलं. आणि ज्यावेळेस त्याने संपूर्ण बायबल वाचलं तोपर्यंत त्याचा पुनर्जन्म झालेला होता. आपण ज्या देशामध्ये राहतो, भारत ह्या देशामध्ये,
आपल्याला तर बायबल वाचण्यास बंदी नाही. मग आपण तर किती वाचलं पाहिजे बायबल. आणि नक्कीच देवाचं वचन वाचणं म्हणजे देवाच्या वचनाची शक्ती ग्रहण करणं होय. अजून एक दुसरं उदाहरण म्हणजे एक एक प्रोफेसर, युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर यांच्या घराच्या पाठीमागे अंगणामध्ये एक माणूस जो आला होता, तो प्रभू येशूबद्दल संदेश सांगू लागला. प्रभू येशूचा जन्म कसा झाला, एक कुमारिका कशी गर्भवती झाली आणि तिने कुमारिका असतानाच प्रभू येशूला जन्म कसा दिला, ह्या सर्व गोष्टी ह्या परमेश्वराच्या एका सेवकाने ह्या प्रोफेसर साहेबाच्या अंगणामध्ये, पाठीमागचं जे अंगण होतं तिथे हा संदेश देऊ लागला. प्रोफेसर साहेबांनी हा संदेश ऐकला. आता प्रोफेसर साहेब ते पण युनिव्हर्सिटीचे, त्यांनी हा संदेश ऐकला आणि मग संदेश ऐकून ते फार अपसेट झाले. त्यांना वाटलं की असा कसा हा संदेश आहे आणि किती इलॉजिकल आहे. म्हणजे काय अर्थ आहे का ह्याला? एक स्त्री, ती पण कुमारिका, एक कुमारिका स्त्री, आणि तिने प्रभू येशूला, एका बाळाला जन्म दिला, असं कसं असू शकतं? आणि त्यांनी काय केलं, ठरवलं आता मी ह्या माणसाची म्हणजे ह्या परमेश्वराच्या सेवकाची बरोबर ह्यांचा हिशोब घेईन. आता शिकले सवरलेले प्रोफेसर साहेब होते म्हणून त्यांनी काय केलं, जे शिकले सवरलेले लोक असतात ते अभ्यास करून मग अपोज करतात, मग विरोध करतात. मग ह्यांनी काय केलं, जो संदेश होता त्या संदेशला डिस्क्रेडिट करण्यासाठी आणि संपूर्ण बायबलला देखील डिस्क्रेडिट करण्यासाठी ह्यांनी बाजारातून नवा करार हा आणला. नवा करार आणून त्याचा अभ्यास करायला सुरुवात त्यांनी केली आणि बायबलचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यांना इंटरेस्ट आला त्यामध्ये. 13 वर्ष त्यांनी अभ्यास केला आणि त्या 13 वर्षामध्ये त्यांना काय झालं, त्यांच्यामध्ये इतका परिवर्तन आला की त्यांनी प्रभू येशूला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केलं, बाप्तिस्मा घेतला आणि अ, अ, प्रभू येशूचा सेवक म्हणून अधिक त्वेषाने, अधिक आगेने, अधिक मनामध्ये ज्वलंत आगेने प्रचार करू लागले हे प्रोफेसर साहेब. ज्या परमेश्वराच्या सेवक जो त्यांच्या अंगणामध्ये बोलू लागला, परमेश्वराचा प्रचार करू लागला, त्याच्यापेक्षाही अधिक जोश, अधिक परमेश्वर देवासाठी, प्रभू येशूसाठी त्वेषाने, पवित्र आत्म्याने भरून हे प्रोफेसर साहेब आता प्रभू येशूच्या विरोधात एकेकाळी प्रभू येशू कसंच काय असू शकतं, हे शक्यच कसा, प्रभू येशूचा जन्म डिस्क्रेडिट करणारा, त्या संदेशाला डिस्क्रेडिट करणारा आणि बायबलला डिस्क्रेडिट करणारा, म्हणजे ठरवणारा, मी डिस्क्रेडिट करेन आज त्याच त्वेषाने, त्याच प्रभू येशूच्या जन्माचा, प्रभू येशूचा आणि त्या बायबलचा प्रचार करू लागला होता. हे दोन उदाहरणं सांगण्याचा हाच उद्देश की बायबलमध्ये, परमेश्वराच्या वचनामध्ये, देवाच्या वचनामध्ये इतकी ताकद आहे की ती लोकांना बदलू शकते, त्यांची मनं बदलू शकते, त्यांचे विचार आणि त्यांचं जीवन ती बदलू शकते. आपण प्रार्थनेबद्दल ऐकलं, आपण एक इम्पॉर्टंट गोष्ट दुसरी ऐकली प्रार्थनेबद्दल. आता प्रार्थनेमध्ये आपण प्रार्थना ख्रिस्ती असल्यामुळे आपल्याला प्रार्थना शिकवली जाते लहान असताना आणि आपण प्रार्थनाही करतो दररोज. पण आपल्या प्रार्थनेमध्ये शक्ती केव्हा येते, जेव्हा त्यामध्ये परमेश्वराचं वचन असतं, तेव्हाच आपल्या प्रार्थनेमध्ये शक्ती येते. आणि जर प्रार्थनेमध्ये परमेश्वराचं वचन नाही, परमेश्वराच्या वचनाच्या लाईनमध्ये जर तुमची प्रार्थना नाही, तर तुमच्या प्रार्थनेला अर्थ नाही. बऱ्याच जणांना इथे हे माझं सांगितलेलं आवडणार नाही, पण ही गोष्ट जशी मी सांगितली तेवढीच फार खरी आहे. आणि आपण करून बघा हे. आपल्याला जर माझं आवडलं नसेल तर परमेश्वराचे वचन प्रार्थनेमध्ये बोला. प्रार्थनेमध्ये परमेश्वराच्या वचनाचा त्यालाच आठवण करून द्या
आणि मग तुमची साक्ष घेऊन माझ्याकडे नक्की सांगायला या. पण जर आवडलं नसेल तर करायचं नसेल, आवडलं नसेल तर राहू द्या. पण ही गोष्ट तेवढीच पॉवरफुल आहे आणि मी आपल्याला प्रभू येशूमध्ये विनंती करते की आपण नक्कीच आणि नक्कीच या सर्व गोष्टी करा. बायबल आपल्याला काय सांगतं की देवाचं वचन आपल्या हृदयामध्ये असलं पाहिजे. आपण वचन काढून वाचूया अनुवादाचं पुस्तक 6वा अध्याय आणि 6वंच वचन, ड्यूट्रॉनॉमी 6th चॅप्टर अँड 6th वर्स. अनुवाद 6 आणि 6. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात बिंबीव. म्हणजे परमेश्वराचं वचन आपल्या हृदयात आपण बिंबून ठेवलं पाहिजे, रुतून ठेवलेलं पाहिजे. अजून एक दुसरं वचन आपण बघूया, स्तोत्रसंहिता 119 आणि 11. स्तोत्रसंहिता 119 आणि 11. मी वाचते. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे. किती सुंदर अशी ही दोन्ही वचनं आहेत आणि ही दोन्ही वचनं आपल्याला सांगतात की आपण परमेश्वराचं वचन हृदयामध्ये ठेवलेलं आहे. आणि 119 आणि 11 सांगतं की मी तुझं वचन हृदयामध्ये लपून ठेवलेलं आहे. ह्याचा अर्थ काय आहे? हृदयामध्ये तर आपण वचन ठेवू, पण 119:11 लपून ठेवू म्हणजे काय? म्हणजे असं की आपल्या मनामध्ये बीज जे बोलल्या गेलं वचनाचं, ते बीज सैतान काढून घेऊ शकतो. ते बीज सैतान म्हणजे वचन चोरू शकतो. आणि म्हणून आपल्याला कष्ट करायचे आहेत, लढायचं आहे की आपल्या मनामध्ये जे बी वचनाचं बोलल्या गेलेलं आहे ते सैतानाने चोरून घेऊ नये. आपल्या मनामध्ये ते नेहमीच राहावं. ह्यासाठी आपण कष्ट केली पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण झटलं पाहिजे. आता मी म्हणते की आपण कष्ट केले पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे, झटलं पाहिजे. म्हणजे नेमकं आपण काय केलं पाहिजे? आपण त्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजे. पहिली गोष्ट की आपल्या मनामध्ये व्यर्थ विचार जे आलेले आहेत त्या सर्व व्यर्थ विचारांना किक आउट केलं पाहिजे. व्यर्थ विचार आला की तिथेच डिलीटचं बटन दाबा, किक आउट करा. जसा फुटबॉल आपण किक मारतो पायाने, त्याप्रमाणे ते विचार सर्व जगिक विचार, सैतानी विचार या सर्वांना आपण किक आउट करायचं आहे. कारण हे जगिक विचार आणि सैतानी जे विचार आहेत ते आपल्या मनामध्ये जे परमेश्वराचं देवाचं वचन बोलल्या गेलेलं आहे त्याची जागा घेतात. आणि एक राहण्यासाठी त्या घरामध्ये म्हणजे आपल्या मनामध्ये एक राहण्यासाठी एकाला तर जावं लागेल. मग आता आपल्याला ठरवायचं आहे, जगिक सैतानी विचार का देवाचं वचन. आपण चर्चमध्ये जातो तर पाळक साहेब आपल्याला वचन सांगतात. बरेच जण मी माझ्या चर्चमध्येही बघते, ते नोट्स वगैरे काढतात आणि काही जण तर नुसतंच ऐकतात. मग नंतर तुम्ही तुमच्याकडे जेव्हा निवांत वेळ असतो त्या वेळेमध्ये तुम्ही ज्या नोट्स काढल्या, संदेश ऐकणारे पण बरेच आहेत, त्यांच्यासाठी पण हे आहे. तुम्ही नोट्स काढल्या, त्या नोट्स तुम्ही तुमच्या फ्री टाईममध्ये निवांत वेळेमध्ये बघता का? जे नोट्स काढत नाहीत ते नुसता संदेश ऐकतात. ऐकलेला संदेश जो तुमच्या मनामध्ये तुमच्या डोक्यामध्ये आहे त्याबद्दल आपण त्याचं रिव्हिजन करता का, सराव करता का? आणि जर आपण केला नाही तर आपल्याकडून नक्कीच हा सैतान हे वचन पेरल्या गेलेलं काढून टाकेल, हिसकावून घेईल. आणि परमेश्वर तुम्ही काय ऐकलं, किती तुमच्या लक्षात आहे, किती तुम्ही विसरला, हे परमेश्वर तर नक्कीच आपल्याला बघेल. आणि म्हणून वचन आपल्या मनामध्ये राहावं ह्यासाठी रिपीट करते मी परत, ह्यासाठी आपल्याला सर्व व्यर्थ विचार आपल्या मनामध्ये येत असलेले, ऑलरेडी असलेले देखील
सर्व विचार यांना किक आउट करायचं आहे. दुसरी गोष्ट काय करायची आहे, नंबर 2, की आपल्याला मननाची आणि चिंतनाची सवय करायची आहे. मननाची आणि दुसरी गोष्ट मननाची आणि चिंतनाची सवय आपल्याला करायची आहे. आता बरेच जण काय इथे ते त्यांना माहीतच नसतं पहिली गोष्ट, किंवा माहीत जरी असले तर इथे ते करण्यास चुकतात. काय करायचं आहे आपल्याला? मनन चिंतन करणं म्हणजे काय? एका ठिकाणी बसून कित्येक वेळ त्याचा विचार करणं असं नाही, तर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपला जेव्हा जसा दिवस चालू होतो त्या दिवशी त्या सकाळी सकाळी आपल्याला एक वचन, बायबलमधलं एक वचन किंवा 2 वचनं घ्या, ते घ्यायचे आहेत आणि संपूर्ण दिवस 1 ते 2 वचनं, स्टार्टिंगला 1 ते 2 वचनं हे घ्यायचे आहेत आणि त्यावर मनन आणि चिंतन करायचं आहे. जे वचनं आपण घेतलेले आहेत आजच्या दिवसासाठी त्यावर विचार, मनन, चिंतन स्वतःला लागू ते करायचे आहेत. बरेच जण करत नाहीत. आजपासून आपण ही सवय करून घेऊया. बरेच जण तर बायबलच वाचत नाहीत. मग बायबलचा म्हणजे वचन पाठ करण्याचं तर दूरच राहिलं. आणि जे वचन बायबल वाचत नाहीत, वचन पाठ करत नाहीत, ते तर अगदी खोकळे ख्रिस्ती आहेत असं आपल्याला, आपण ज्यांना भेटतो त्यांना बोलून चालूनही आपल्याला कळत असेल. जर आपल्याला सिरियस ख्रिश्चन व्हायचं असेल, सिरियस ख्रिस्ती व्हायचं असेल, तर फक्त परमेश्वर देवाचं वचन ऐकायचंच नाहीये आपल्याला, ते वाचायचंच नाहीये, त्याच्यावर अभ्यासच करायचा नाहीये, तर काय करायचं आहे? परमेश्वराचं वचन आपल्याला ऐकायचं आहे, वाचायचं आहे, अभ्यास करायचा आहे, मनन चिंतन करायचं आहे आणि पाठांतरही करायचं आहे. ह्या ज्या 4-5 गोष्टी आपण ऐकल्या, कोणकोणत्या? वचन ऐकणे, बायबलमधले वचन ऐकणे, वाचणे, अभ्यास करणे, पाठांतर करणे, मनन चिंतन करणे. ह्या 5 गोष्टी जेव्हा आपण करायला सुरुवात करू, आपलं जीवन बदललेलं दिसेल आणि मग आपण काय आपल्याला कळेल की हे वचन जे आपण करत आहोत, ह्या 5 गोष्टी ज्यावर ते आपल्या स्वतःलाही आपण लागू करत राहतो आणि इतर लोकांसंगतीही आपण शेअर करू शकतो. त्यांच्या वचनाचा साठा आपण देवाणघेवाण कसं वापरायचं, काय करायचं, असं आपण एक दुसऱ्याला सांगू शकतो, शेअर करू शकतो. बरेच जण असे आहेत ज्यांना माहीत नाही की सैतानाला माहीत असतं, कळून चुकतं की आपल्यामध्ये देवाचं वचन किती रुतलेलं आहे, किती पेरल्या गेलेलं आहे आणि त्यामुळेच तो वचन आपल्या मध्ये पेरलेलं चोरू शकतो. तर सैतानाला आपली लेवल कळते, आपल्यामध्ये वचन किती रुतल्या गेलेलं आहे ही त्याला आपली लेवल कळते. त्याला कळतं की कोण सिरियसली वचनाचा अभ्यास, मनन, चिंतन, पाठांतर, स्टडी, अभ्यास करतं आणि कोण जस्ट असं वाचणार आहे, हे त्याला नक्की आणि नक्की कळतं आणि त्यावरून तो परखत राहतो, लोकांना परखतो, माणसांना परखतो. आपण एक वचनच काढूया. योहान कृत शुभवर्तमान 1 अध्याय आणि 1 वचन. योहान कृत शुभवर्तमान 1 अध्याय आणि 1 वचन मी वाचते. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. परत एकदा अजून एक वचन वाचूया. योहानाचंच योहान कृत शुभवर्तमान 1 अध्याय पण वचन 14. योहान कृत शुभवर्तमान अध्याय 1 पण वचन 14. वाचते मी. शब्द दे. तिसरी गोष्ट, तिसरी वस्तू, देवाचं वचन संपूर्ण वाचायचं आहे आपल्याला अधूनमधून सोडायचं नाहीये किंवा मधूनच काढून वाचायचं नाहीये किंवा काही मोजकेच वचन वाचायचं नाहीये. तर आपल्याला देवाचं वचन संपूर्णपणे
वाचायचं आहे. जर आपल्याला प्रभू येशू पाहिजे असतील जीवनामध्ये, तर आपल्या जीवनामध्ये वचनाची अ, वचना व वचन श्रीमंत असलं पाहिजे. आपण वचनामध्ये गरीब असलो तर प्रभू येशू येणार नाहीत. बायबलच्या वचनाचे श्रीमंत जर असले तर प्रभू येशू आपल्या जीवनामध्ये नक्की येतील. आपण सुरुवातीलाच एक दाखल्याबद्दल मी बोलले होते. पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत, लूककृत शुभवर्तमान 8वा अध्याय 4 ते 15 मध्ये. त्यामध्ये पेरणी अशी बघतो आपण. पेरणी म्हणजे बिया म्हणजे पेरणी म्हणजे इथे वचनाच्या पेरणीबद्दल सांगितलेलं आहे. आणि वचनाची पेरणी म्हणजे वचन जेव्हा आपल्या मनामध्ये बोलल्या जातं ते आपण फळ देणारे असले पाहिजे. जर आपण ते वचन ग्रहण केलं नाही, आपल्या मनामध्ये ते बरोबर पडलं नाही, तर नक्कीच ती जी बी आहे ती बी नक्कीच मरून जाईल. म्हणजे वचन आपल्यामधून हरवून जाईल. एकतर आपणच विसरून जाऊ किंवा मग नक्कीच आपला शत्रू सैतान तर तिथे बसलेलाच आहे. आणि म्हणून असं त्या दाखला असा सांगतो की खडकावर बी पडलं, चांगल्या जमिनीवर बी पडलं, तर कधी कुठे पडलं तर कधी कुठे पडलं. अजून एक वचन आपण बघूया जिथे देवाचं वचन तलवारीशी कंपेअर केलेलं आहे. म्हणजे देवाचं वचन तलवारीसारखं आहे. इब्री 4:12. देवाचे वचन सजीव सतेज, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण, जीव व आत्मा, सांधे व मज्जा यास भेदून आरपार जाणारे आणि मनाच्या भावना व कल्पना याचे परीक्षक असे आहे. तर देवाचं वचन दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. आणि किती पॉवरफुल ते आहे. परत एकदा मी वाचते. देवाचे वचन सजीव सतेज, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण, जीव व आत्मा, सांधे व मज्जा यास भेदून आरपार जाणारे आणि मनाच्या भावना व कल्पना यांचे परीक्षक असे आहेत. देवाचं वचन साधंसुधं नाहीच आहे. त्याचबरोबर वचन हा आरसा देखील आहे. आपण स्वतःला वचन वाचून, बायबल वाचून स्वतः कसे आहोत हे आपण स्वतःचे स्वतः परीक्षक बनू शकतो. आणि जर आपण कुठे आपल्याला करेक्शन करायचं आहे, सुधारणा करायची आहे, तर त्याप्रमाणे आपल्याला सुधारणा केली पाहिजे. त्याप्रमाणे आपण आपली ॲडजस्टमेंट नक्कीच केली पाहिजे. आणि जर आपण केलं नाही तर मग काही आपल्या बायबल वाचनाचं अर्थ नाही. आणि नक्कीच मग आपण नरकामध्ये त्या आगेमध्ये जळत राहू. नरकाच्या आगेमध्ये नेहमी आपण जळत राहू. कारण आपला जो मोठा शत्रू आहे तो आपल्याला तिथेच घेऊन जाणार आहे. आणि जर परमेश्वराचं वचन आपल्यामध्ये भरभरून असलं पाहिजे, तर वचन जर सांगतं की तुम्ही करू नका, तर आपण ती गोष्ट करायचीच नाहीये. आपल्याला त्याच्यासाठी मग कोणाशी वाद करायचा नाहीये, आपल्या स्वतःची बुद्धी लावायची नाहीये. वचनामध्ये जे सांगितलं तसंच तंतोतंत आपल्याला तिथे करावं लागणार आहे आणि आपण तसंच केलं पाहिजे. जर कोणाला परमेश्वरासंगती राहायचं नाहीये, परमेश्वरासंगती दररोजच्या जीवनामध्ये चालायचं नाहीये, तर तो चर्चमध्ये जरी आला तर त्याला काय फायदा? काहीच फायदा नाही. तो चर्चमध्ये येईल, मंदिरामध्ये येईल, सहभागितेमध्ये येईल आणि मग परमेश्वर त्याच्याशी बोलतील. आणि जेव्हा त्याला परमेश्वरासंगती राहायचंच नाहीये, तर तो काय करेल? वापस परमेश्वराने जे सांगितलं त्याच्याकडे कानाडोळा करेल आणि वापस तो आपल्या मार्गीच जाईल. आणि म्हणून ह्याची देखील आपल्याला काळजी घेतली पाहिजे. जर आपल्याला परमेश्वरासंगती राहिलं पाहिजे, स्वर्ग पाहिजे, तर जे वचन सांगतात, जे आपण वाचतो ते ऐकलं पाहिजे. आपल्याला शास्त्र वाचनामध्ये पण
कमी पडलं नाही पाहिजे. बरेच जण आहेत ज्यांचं तारण होऊन कित्येक वर्ष झाली, ते ते आजच्या डेटमध्ये बरंच त्यांचं वय झालं, पण त्यांनी शास्त्र अजून वाचलं नाही. असं आपल्याला लेझी व्हायचं नाहीये. तर आपण पुनर्जन्म झालेलो लोक आहोत. आपल्याला पुनर्जन्म आपण झालेलो आहोत ह्यासारखं राहायचं आहे. कारण आपल्याला आपल्या जीवनामधून मॅक्झिमम ते द्यायचं आहे. म्हणून जर आपण शास्त्र वाचत नसाल तर स्वर्ग गाठणं अवघड आहे. शास्त्र वाचणं जरुरी आहे. स्वर्ग गाठणं नक्कीच होईल. आपण आपल्या पापांची कबुली द्या जर आपण शास्त्र वाचत नाहीये तर. आणि नक्कीच आपण शास्त्र लवकरात लवकर वाचूया. परमेश्वर देवाशी आपण करार करूया की परमेश्वर देवा, आजपासून बापा, मी आजपासून तुझ्या वचन वाचण्यासाठी द्वेषाने लढेन. स्वतः संगती त्या त्या माझ्यामधला जो आळस आहे त्याच्या संगती मी झगडा करेन, लढेन आणि तुझं वचन नक्कीच आणि नक्कीच वाचेल. आणि परमेश्वर तुम्हाला नक्कीच ह्यामध्ये मदत करेल. त्याच संगती बायबल असं सांगतं की परमेश्वराचं जे वचन आहे त्याबद्दल स्तोत्रसंहिता 119 आणि 89 मध्ये हे सांगतं, हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्व काळ स्थिर आहे. हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्व काळ स्थिर आहेत. आणि परमेश्वराचं वचन तर स्वर्गामध्ये स्थिर आहे. जर आपण बायबल वाचण्यात कमी पडत आहोत तर आपल्याला जो फायदा होतो प्रार्थनेमध्ये वचन वाचण्याचा, दररोज दररोजच्या जीवनामध्ये वचन अप्लाय करण्याचा, आपण जे अज्ञानी राहतो त्यामुळे आपलं फार नुकसान झालेलं आहे. सैतानाने बरेच आपले फायदे होऊ दिलेले नाहीत, चोरून घेतलेले आहेत. का? कारण आपण वचनामध्ये अज्ञानी आहोत. म्हणून आपण वचन वाचल्याने ज्ञानी झालं पाहिजे. मत्तयकृत शुभवर्तमान 22 आणि 29 असं सांगतं, वाचते मी. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास शास्त्र व देवाचे सामर्थ्य न कळाल्यामुळे तुम्ही भ्रमात पडला आहात. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास शास्त्र व देवाचे सामर्थ्य न कळाल्यामुळे तुम्ही भ्रमात पडला आहात. याचा अर्थ काय आहे? काय प्रभू येशू सांगत आहे की जर तुम्हाला वचनाचा अर्थच माहीत नाही, वचनच माहीत नाही, परमेश्वर देवाचं वचनच बरोबर माहीत नाही, किंबहुना माहीतच नाही, आणि परमेश्वराचं वचनही तुम्हाला माहीत नाही, तर तुमच्या हातून चुका होतील, अपराध होतील आणि पाप होतील. अज्ञान हे पापाकडे आपल्याला वळवत असते. आता प्रभू येशूचे जे शिष्य होते त्यांना वचनाचा विसर पडला. जे प्रभू येशूने सांगितलं, मी जास्त बोलत नाही, फक्त ह्या वचनाबद्दल एवढं वचनच मी वाचते की त्यांना वचनाचा विसर पडला. प्रभू येशूने त्यांना काय सांगितलं त्यांना विसर पडला आणि ते गोंधळामध्ये पडले. लुकृत शुभवर्तमान 24 आणि 4. मग असे झाले की त्याविषयी त्यास भ्रांती पडली. तो पहा, लखलखीत वस्त्रे ल्यालेले 2 पुरुष त्याच्या जवळ उभे राहिले. लूक 24 आणि 4. आपण परत एकदा नक्की वाचावं. म्हणजे वचन जर आपण बरोबर माहीत नसलं तर आपण गोंधळात पडू शकतो. मोठे मोठे आपल्याकडून पाप किंवा अपराध किंवा चुका देखील होऊ शकतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला थोडक्यातच सांगते, एकेका ओळीमध्ये सांगते की देवाचा वचनाचा ज्ञानाचा अभाव जर आपल्यामध्ये असेल तर आपल्याला काय काय होऊ शकतं. आपल्याला होऊ शकतं आध्यात्मिक कंटाळवाणेपणा, स्पिरिच्युअल डलनेस, आध्यात्मिक कंटाळवाणेपणा आपल्याला होऊ शकतो. नंबर 2, गोंधळामध्ये आपण पडू शकतो. नंबर 3, आध्यात्मिक आजार आपल्याला होऊ शकतात.
नंबर 4, आध्यात्मिक प्रतिकार शक्तीचा अभाव आपल्याला अनुभव आपल्याला होऊ शकतो. आणि नंबर 5, पापमय जीवन आपण जगू शकतो. ह्या 5 गोष्टीपासून दूर राहण्यासाठी परमेश्वराचं वचन ग्रहण करणं, जे आपल्यासाठी दूध, भाकर, मध आहे, त्याला दररोज खाणं इम्पॉर्टंट आहे. आणि आपण या सर्व गोष्टीचा, या संदेशाचा बारकाईने अभ्यास करून दररोजच्या जीवनामध्ये स्वर्ग गाठण्यासाठी आटोकाट प्रयत्न करूया. थँक यू. धन्यवाद.